अनपेक्षित प्रेम भाग 6. संध्याकाळी पायलने चहासुद्धा घेतला नाही. आईसाहेबांच्या विनवणीकडेही तिने दुर्लक्ष केले. तिला काही खाण्यापिण्याची इच्छाच उरली नव्हती. कधी एकदा सगळे परत येत आहेत याकडे तिचे लक्ष होते. वेळ जाता जात नव्हता. रात्री पुन्हा जेवणाचे ताट घेऊन बायजासह आईसाहेब आल्या. त्यांनी बरीच समजूत घातली पायलची, पण पायलने नम्रपणे जेवणाला नकार दिला. आईसाहेबांना खूप दुःख झाले. या वाड्यात प्रथमच असे घडत होते की पाहुणे अपमानित होऊन चहा पाणीच काय जेवणालाही नकार देत आहेत. त्यांना खूप वाईट वाटत होते. बरेच प्रयत्न करूनही पायल ऐकत नाही. बघितल्यावर त्या निघून गेल्या. आईसाहेब वाड्यात आल्या आणि थोड्याच वेळात दुपारी गेलेला महेंद्रसिंह परतला. आईसाहेब त्यांच्या रूममध्ये गेल्या. महेंद्रसिंह, काय चालले हे तुमचे? काय झाले आईसाहेब? मी त्या पाहुण्याबाईंबद्दल बोलते. ते होय, एवढा काय मोठा गुन्हा झाला होता त्यांचा? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. एक बाई माणसावर तुम्ही हात उचललात. आईसाहेब, रागाच्या भरात माझ्याकडून त्यांना धक्का लागला. राग असला म्हणून काय झाले? हे असे वागायचे? तुमच्या आबासाहेबांच्या कानावर ही गोष्ट गेली तर काय होईल याचा विचार केलात? सुरजसिंहाला काय वाटेल? ही काही वागण्याची पद्धत नाही. त्यावेळी खरेच आम्ही खूप रागात होतो. त्यांनी सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतला नाही. केवढे अपराधी वाटते आहे आम्हाला. चुकलात तुम्ही. त्यांची माफी मागा. माफी? का? काय झाले? वास्तविक तुमची ही चूक अक्षम्य आहे. ठीक आहे, बिचारी पोर सकाळपासून उपाशी आहे. आमच्याही घशाखाली गाज गेला नाही त्यामुळे. आईसाहेब, बायजाकडे ताट पाठवून द्या जेवणाचे. आम्ही माफी मागतो आणि जेवणासाठी त्यांना विनवणीही करतो. ठीक आहे. महेंद्रसिंहाचे बोलणे ऐकून आईसाहेबांना बरे वाटले. महेंद्रसिंहाने पायलच्या रूमच्या दारावर ठकठक केले. पायलने वळून पाहिले. त्याला समोर बघून पायलला राग आलाच, पण आश्चर्यही वाटले. तुम्ही आत येऊ? नको. तरीही मी आत येणारच. महेंद्रसिंहाने तिच्या रूममध्ये प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ बायजाही ताट घेऊन आत आली. बायजाकडे पाहत महेंद्रसिंह म्हणाला, ठेव ताट आणि तू जा. बायजाने टेबलावर ताट ठेवले आणि ती निघून गेली. कानाला हात लावीत महेंद्रसिंह म्हणाला, सॉरी. तुम्हाला काय वाटले? तुम्ही सॉरी म्हणालात म्हणजे झाले? विसरू मी माझा अपमान? हे बोलताना पायलचा कंठ भरून आला. खरे म्हणजे मी आधीच खूप रागात होतो. त्यामुळे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर म्हणतात तसे केलेत तुम्ही. एवढा अपमान? पायलला पुढे बोलवेना. महेंद्रसिंह पुढे झाला. पायलला त्याने खुर्चीवर बसविले. तुम्ही निवांत बसा आणि थोडे शांत व्हा. चुकलेच माझे. मी तरी काय करू? तुमची दुसरी मैत्रीण आहे, त्यांनी माझ्याबद्दल नको तेवढे कटू शब्द वापरले. त्यामुळे मी तुमच्या सर्वांवरच चिडलो होतो आणि लिपस्टिकच्या निमित्ताने सर्व राग तुमच्यावर निघाला. खरंच चुकले आमचे. तुम्ही आता काहीही म्हणा, पण मी माझा तुम्ही केलेला अपमान विसरू शकत नाही. आजपर्यंत मला कधी कोणी असले शब्द वापरले नव्हते. थोडे जेवून घ्या. पाणीही पिणार नाही मी इथे. कधी एकदा घरी जाते असे झाले आहे मला. आईसाहेबही जेवल्या नाही आहेत तुमच्यामुळे. अच्छा, तेवढ्यासाठी हे माफीचे नाटक? अरेच्चा, आल्यापासून हात जोडून सॉरी म्हणतोय आणि तुम्हाला ते नाटक वाटते आहे? महेंद्रसिंहच्या आवाजात धार आली होती. दुसरे काय? आधी पाय मारायचा आणि नंतर पाया पडायचे नाटक करायचे. पायलचे बोलणे मध्येच तोडत तो म्हणाला, बस, खूप ऐकले तुमचे. बऱ्या बोलाने जेवणार की नाही? त्याला राग अनावर होत होता. केव्हापासून आपण हिची माफी मागतोय? चुकले आमचे, खरे आहे, पण ही त्यालाही नाटक समजते आहे म्हणजे काय? नाही जेवणार. काय करणार आहात तुम्ही? पायल धाडसाने म्हणाली. त्याची अरेरावीची भाषा तिला सहन होत नव्हती. काय करणार मी? थांबा, दाखवतोच. त्याने ताट पुढे केले. ताटातील एक घास उचलला. तो पायलच्या तोंडाजवळ आणला. दुसऱ्या हाताने चक्क तिची मान पकडली. मुकाट्याने खायचे. महेंद्रसिंग गरजला. पायलने तोंड आवळून घेतले, पण त्याचा तो रागीट अवतार, मानेवरची त्याची घट्ट पकड, तिला सारेच असह्य झाले. तोंड उघडा नाहीतर. पायलने तोंड उघडले. त्याने घास भरवला. पटपट खायचे, वेळ नाही लावायचा. त्याने एकामागून एक घास द्यायला सुरुवात केली. पायल मुकाट्याने खात होती. मनातून ती घाबरली होती. बाई ग, या माणसाचे काही खरे नाही. अखेर ताटातले जेवण संपले. आणखीन पाहिजे? नको. ठीक, हे पाणी. पायल पाणी प्यायली. गुड. तिला धरून बेडवर आणले. आता मात्र पायल मनातून खूप घाबरली. झोपायचे शांत, घाबरायचे कारण नाही. त्याने तिच्या अंगावर चादर घातली. गुड नाईट म्हणून तो तिथून निघून गेला. पायलने मानेवरून हात फिरवला. मान दुखत होती. माणूस आहे की राक्षस? किती जोराने दाबून धरली होती आपली मान. त्याच्या बोलण्याने आपण रागावून सकाळपासून पाणीही घेतले नव्हते आणि शेवटी त्याच्याच हातून चक्क जेवायला लागले आपल्याला. ती स्वतःवरच चिडली.
त्याच्यावरचा रागही वाढला. काही पद्धतच नाही या माणसाला, रानटी गावंडळ कुठला. सॉरी, गुड, प्लीज हे शब्द आले म्हणजे स्वतःला सुशिक्षित समजतोय की काय तो. गावातले लोक मान देतात म्हणून हा असा दुसऱ्यांची मान पकडतोय. दुसरे काय? मनातल्या मनात पायल त्याच्यावर खूप चिडली होती, पण सकाळपासून पोटात होणारी कालवाकालव कमी झाली. त्याने रागावून का होईना आपल्याला खायला घातले आहे हे काही तिच्या लक्षात येत नव्हते. ती परिस्थितीच्या पुढे अगतिक झाली होती. बायजा येऊन ताट घेऊन गेली. आईसाहेबांना जेव्हा समजले की पायल जेवली, सर्व काही खाल्ले, तेव्हा त्यांनी हात जोडले देवाला. थोड्याच वेळाने बाहेर बोलण्याचा आवाज येऊ लागला. पायलने ओळखले, आपले फ्रेंड्स परत आलेत. ती उठून बसली. हाय पायल म्हणत सूरज तिच्या रूममध्ये आला. पाठोपाठ सोनलही होती. अरे हे काय, तुझ्या कपाळाला कसली पट्टी? पडली बिडलीस की काय? त्याने काळजीने विचारले. तो पायलच्या शेजारी बसला. पायलला हुंदका आला. अगं हे काय रडतेस? शांत हो पाहू, प्लीज प्लीज. पायल, आम्हाला मिस केलीस ना? बघ, सूरज म्हणत होता कॅन्सल करूया प्रोग्राम, पण तूच नको म्हणालीस, सोनल बोलली. पायल प्लीज रडू नको ना. सूरजला वाईट वाटत होते. पायलने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. ती रडतच होती. सोनल तिच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाली, सॉरी ग, आम्हाला खूप उशीर झाला. तू पडलीस ना पायामुळे? काय म्हणतोय पाय तुझा? दुखायचं कमी झाला की नाही? उद्यापासून आम्ही कुठेही जाणार नाही तुझा पाय ठीक झाल्याशिवाय. दिवस कसा गेला? खूप कंटाळलीस? सूरज आस्थेने विचारत होता. खूप वाईट गेला दिवस, खूप वाईट. ओ सॉरी पायल, तुम्ही गेलात त्याचे काही नाही रे. पण काय, एकटीला करमले नाही हेच ना? नाही, तसेही नाही. आज माझा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता. बोलता बोलता पुन्हा तिला भरून आले. आयुष्यातला वाईट? एवढे काय झाले? सांग ना. पायल, पडलीस म्हणून? खूप लागले का? मी पडले नाही सूरज, तुझ्या भावाने पाडले मला. हॉरिबल, सोनल बोलून गेली. कसे शक्य आहे? अविश्वासाने सूरज म्हणाला. म्हणजे मी खोटे सांगते? नाही ग, मला तसे नाही म्हणायचे. सूरज, तुझ्या त्या दादासाहेबांनी आज मला खूप त्रास दिला. काय ते नीट सांग ना पायल. कसला त्रास दिला? सोनलने विचारले. जाऊ दे, सांगतानाही माझ्या मनाला त्रास होईल. तरी पण, सूरज म्हणाला. भांडला आहे तुझा भाऊ माझ्याबरोबर. अपशब्द वापरलेत माझ्याबद्दल, शिवाय ढकलून दिले. दादासाहेबांनी असे कसे केले? ते कधी असे वागलेले माझ्या ऐकण्यात नाही. अशा प्रकारे त्यांचा तोल गेलेला खरेच मी कधी ऐकले नाही. पायल, काय झाले? प्लीज नीट सांग. सूरज, नंदूने लिपस्टिक लावण्याचा आग्रह केला म्हणून मी तिला लिपस्टिक लावली. बस, एवढेच कारण. आणि मग ते नको तसे बोलले मला कॅरेक्टरलेस ठरवले त्यांनी. काय? सूरज म्हणाला. त्याला सगळेच विचित्र वाटत होते. लिपस्टिकवरून दादासाहेबांनी भांडावे, ढकलावे तिला. पायल, आय एम सॉरी, प्लीज माफ कर दादासाहेबांना. मी विचारीन त्यांना. तुझा त्यांनी केलेला अपमान मलाही सहन झालेला नाही. माफी मागावी लागेल त्यांना तुझी. तीही मागून झाली आहे. दादासाहेबांनी माफी मागितली? हाही एक धक्का होता सूरजला. हो, मगाशी आले होते माफी मागायला. सगळा देखावा, माफी मागायला आले आणि अत्याचार करून गेले. व्हॉट मीन्स अत्याचार? सूरजचे शब्द त्याच्या तोंडातून नीट बाहेरही पडले नाहीत. जेवायला घातले बळजबरीने. तिचे वाक्य ऐकून सूरजला हुश झाले. म्हणजे तू जेवली नव्हतीस? सकाळी तुमच्याबरोबर नाश्ता केला होता तेवढाच. म्हणजे दुपारीही जेवली नव्हतीस? पाणीही प्यायले नव्हते. अरे तूच विचार कर, एवढा अपमान झाल्यानंतर मला जेवण खाणं सुचेल का? मग तर दादासाहेबांनी तुझ्यावर अत्याचार केला ते योग्यच केले. अरे जबरदस्तीने जेवण भरवणे चांगले असते का? जेवण भरवणे म्हणजे दादासाहेबांनी चक्क तुला भरवले? नाहीतर काय. सूरजला हसू आले. तोंडावर हात ठेवून तो हसू लागला. हसतोस काय? सॉरी पायल, पण भरवणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने बापरे. एनिवे, तू त्यांना माफ कर प्लीज. शक्य नाही. मग 4 शिव्या दे आणि मोकळी हो. राग धरून बसू नकोस प्लीज, सूरज म्हणाला. दुसरा एक उपाय आहे माझ्याकडे, पायल म्हणाली. कोणता? मला गाडीत बसून द्या, मी जाईन घरी. नो, नेवर, सूरज व सोनल दोघे एकदम म्हणाले. अरे पण मला नाही आता इथे राहायचे. दादासाहेबांमुळे तू ही ट्रिप सोडून जावेस हे मला पटत नाही आणि आवडणारही नाही. तू पाहिजेस आम्हाला. पण सूरज, प्लीज माझ्यासाठी विचार कर. यापुढे तू केव्हा भारतात येणार? त्यावेळी आम्ही कोण कोठे असू सांगता येत नाही. तूच सांग, पुन्हा जमेल का आपल्या सगळ्यांना एकत्र येणं? अवघड आहे. पायलने कबूल केले. पटले आहे ना तुला? मग ऐकच आमचे. घरी जाण्याचा विचार सोडून दे माझ्यासाठी प्लीज, सूरज हात जोडून म्हणाला. अरे पण सूरज,
तिला मध्ये चढवीत सोनल म्हणाली, ऐक ग त्याचे, तो सांगतोय ते बरोबर आहे. काहीसा विचार करून पायल म्हणाले, ठीक आहे, पण तुझ्या भावाने माझ्याशी पंगा घेतला तर बघ. ओके ओके, पुन्हा काही घडणार नाही, हा माझा शब्द आहे. ए सूरज, तिने ऐकले तुझे, आता तू जा झोपायला, आम्हीही झोपतो. अच्छा, गुड नाईट, दोघींकडे बघत सूरज म्हणाला. गुड नाईट, दोघी एकदम म्हणाल्या. सूरजसिंह निघून गेला. माझे म्हणणे बरोबर होते की नाही, सोनल म्हणाली. कोणते? या गावंढळ माणसांविषयी. मी बाई अशा वातावरणात राहूच शकणार नाही. आधीच माहिती होते मला ते. तुला पटत नव्हते ना? मलाच म्हणत होतीस गाव चांगले असेल, माणसे चांगले असतील, आणि तो दादासाहेब, शी, काय ध्यान आहे ते गावंढळ. आणि आता तुझे ऐकल्यानंतर लक्षात आले तो फक्त अडाणी नाही तर रानटीही आहे. अगदी बरोबर. अगं जेवणार नाही म्हटल्यावर काय बोलला आणि कसा वागला तो. माझी मान अशी दाबून धरली, अजून दुखते. मान धरली होती तुझी त्याने? अगं मगाशी सूरजला नाही सांगितलेस ते? राहिले बाई सांगायचे. त्याची आठवण आली तरी अंगावर भीतीने काटा उभा राहतो. मी तरी यापुढे त्या प्राण्याकडे ढुंकणेही पाहणार नाही. पायल, त्याच्या बायकोचे काय होत असेल ग? बिचारी कुठल्या जन्मीचे पाप म्हणून हा असला नवरा मिळाला असेल तिला. तू पाहिलेस तिला? ती गावाला गेली आहे, नंदूने सांगितले मला. तिला नरकातून सुटका झाल्यासारखे वाटत असेल. कोण जाणे, जाऊ दे ग त्याचा विचार. दिवसभर तेच केले आहे मी. तुमचा दिवस कसा गेला? मस्त, मजेत. तू पाहिजे होतीस. माझे बॅड लक, दुसरे काय. दुसऱ्या दिवशी सूरजने ठरविलेले सर्व कार्यक्रम त्यानेच रद्द केले. पायलला एकटे वाटू नये याची सर्वांनीच काळजी घेण्याचे ठरवले. सकाळी वैभव, करण, देवीदास, आदिनाथ आणि सूरज नदीवर पोहण्यासाठी गेले. सोनललाही त्यांच्याबरोबर जावे वाटत होते, पण सूरजने विरोध केला. सोनल आणि पायल दोघी आवरून चहा नाश्ता करून चेस खेळत बसल्या. पायलचा पाय अजून दुखत होता. थोड्या वेळाने आईसाहेबांच्या सोबत नंदिनी तेथे आली. या आईसाहेब, पायलने त्यांचे स्वागत केले. कसे वाटते आता? ठीक. पाय काय म्हणतोय? कुरकुरतोय थोडा. कपाळावरची जखम दुखते का अजून? नाही. आईसाहेब, तुम्ही काळजी करू नका. आंटी, हे काय आहे? या खेळाला चेस म्हणजे बुद्धिबळ म्हणतात. अव्वा, हा खेळ आहे? अव्वा, हा खेळच आहे, पायल हसत म्हणाली. आईसाहेब, प्रिन्सेस नंदूचे हे अव्वा खूप गोड वाटते. आमची नंदिनीच गोड आहे अगदी. तिची चिवचिव बंद असली की करमत नाही मला तर. चौकस आहे ती. काल किती प्रश्न विचारित होती मला. दिसेल त्यांना भंडावत असते. आंटी, मी खेळू का? मला शिकवणार? शिकवते, पण हा खेळ लगेच नाही खेळता येत. आधी व्यवस्थित शिकावे लागते. तू तुझ्या काकांजींकडून चांगले शिकून घे. काकांजींकडे नाहीच आहे मुळी हा खेळ. आम्ही जाताना हा खेळ तुला देऊन जातो, मग तर झाले. हां, चालेल. छान. काल लिपस्टिक घेतली, आता हा खेळ जाईपर्यंत आणखीन काय काय घेणार आहेस ग? आईसाहेब नंदिनीला म्हणाल्या. असू द्या हो, पण आईसाहेब, लिपस्टिक काही तिला लावता येणार नाही. तसे काही नाही हो, कालचे विसरून जा, नको ते घडले. पायल इथे राहतच नव्हती. आम्ही सगळ्यांनी खूप आग्रह केला, समजूत घातली, तेव्हा कुठे राहायला तयार झाली. सोनल म्हणाली. समजूतदार आहात तुम्ही पायल. स्त्रीने असेच समजूतदार असावे, कौतुकाने आईसाहेब म्हणाल्या. आईसाहेब, तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही आम्हाला असे अहो म्हणू नका. संकोच वाटतो, प्लीज. आम्हाला सवय आहे असेच बोलायची. प्रयत्न केला तरी जमणार नाही, तेव्हा तुम्ही काही संकोच वाटून घेऊ नका, प्लीज. पण बिन काही काढू नका. आईसाहेब, आम्ही सगळ्यांना एकेरी बोलवतो. तुम्हाला आवडत नसेल आमचे वागणे? नाही तसे काही नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने वागता, आम्ही आमच्या. चला निघते. मी सुद्धा जाऊ? नंदिनीने विचारले. तुला जायचे तर जा. आमचा खेळ बघायचा असेल तर बैस. मग मी बसतेच. त्यांच्या खेळात